वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. कशा सर्वजण मस्त मजेत ना? आय होप मस्त मजेत आनंदीच असेल. तर आज ह्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझा पूर्ण स्टडी टाइम दाखवणार आहे. तर हे बघा, मी आता ना एक गादी खाली अंतरली आहे आणि त्याच्यावरती एक पिलो ठेवून नोटबुक्स ठेवलेले आहे. माझी वर्कबुक्स मी कंप्लीट करत बसले होते. मराठीची वर्कबुक कंप्लीट करते आणि आमच्याला स्पोर्ट्स आहे, म्हणजे स्पोर्ट्स डे नाही आहे, थ्रोबॉलचं असं सिलेक्शन झालेलं आहे. त्यात माझंसुद्धा झालेलं आहे. आणि आज आम्हाला ना जर्सी काय म्हणतात यार मला नाही माहीत, मी साधं शर्टच म्हणते, तो दिलेला आहे. इतका सुंदर मस्त शर्ट आहे आणि नंबर त्याचा ना माझा काय असेल कमेंटमध्ये तुम्ही सांगा. नाही मी तुम्हाला दाखवतेच, एक मिनिट. हा पहा, हा आहे माझा नंबर. किती आहे बघा, 10 वाटत असेल. तर माझा नंबर 1 आहे, जो मला खूप दिवसा म्हणजे मी म्हणतच होते की मला नंबर 7 नंतर 1 मिळावा. तर थँक गॉड फुल्ली मला 1 मिळाला. आणि त्याच्या सगळे पुढं सगळं लिहिलेलं आहे, स्कूल नेम वगैरे ते. आणि आत्ता मी माझे पहिले केस बांधते, कारण मला हे बघा, हे एवढं मोठे केस आहेत ना, ती खूप इरिटेट इथंपर्यंत येतात. लिहिले ना की मी पूर्ण अशी वाकले, पूर्ण खाली लोळतात. त्यामुळे फर्स्ट मी केस बांधते. मी व्लॉग बनवते, व्लॉग स्टडी टाइम. फर्स्ट टाइम म्हणते मी ज्यावेळी स्टडीला बसते ना त्या टायमिंगला फर्स्ट मी केस पहिला बांधते, कारण आपण ज्यावेळी लिहायला बसतो त्या पूर्ण खाली होतात. मम्मी आली बघा मागून. आय एम डुईंग स्टडी आणि आमची मम्मी मध्ये मध्ये अशी येत राहते. ही स्टडी करते, मला सांगते अभ्यास करायला दे. वरती कपडे वळाले असू दे यार, घर. आणि माझ्याकडून मी बाहेर बसले होते, माझ्याकडून फोन घेऊन आले, मम्मी मला अभ्यास आहे म्हणून. इकडे येऊन तू व्हिडिओ बनवतेस. मला दाखवायचं होतं माझं स्टडी टाइम मी कसं करते, काय करते. बघा मम्मी केवढी काळी दिसायला ह्याच्यामध्ये. तू मी काजळ लावली आज भरपूर, अर्धी बाटली असते तिची. अरे यार असं धरायचा. बघ किती गोरी दिसते. काळी कुठे? मी गोरी आहे, पण गोरी गोरी पण फुलासारखी छान. दादा मला एक वहिनी. मी म्हणू शकत नाही, आणले ऑलरेडी. मी म्हणणार की माझ्या दादाला चांगली. आणि भक्ती परवा दिवशी ऐक बस मी म्हटलं ना भक्ती माझी तक्रार करते, तर परवा करणार होती पण मी तिला फोनच दिला नाही. कसली तक्रार? मी तुला सकाळी लवकर जेवायला घालते ती. होय बघा ना, आमच्या घरात कसं आहे माहितीये, सकाळी उठलं की कसं सगळ्यांच्या घरात कसं ब्रेकफास्ट म्हणतात ना त्याला. हा ते असतं ना, म्हणजे की कोणतर बटर देतं, बटर ब्रेड बटर देतं किंवा सँडविच देतं, असं काहीतरी करून. माझी मम्मी डायरेक्ट ताटासमोर भाजी असणार, त्यात चपाती असणार आणि खरडा नसणार तर दही असणार. हे खा, 2 चपाती खायचं, मग फक्त दही देते. तेच सांगले, 2 चपाती कंपल्सरी खाऊन जावी लागते. एकच खातेस? 2 घेऊन जातेस? 1 खातेस? एक खाते, सकाळी टिफिनला 2 नेते, आल्यावरती 2 खाते. तरी माझी मम्मी म्हणते खातच. एवढं खाल्ली असती तर अंगाला लागलं असतं. मी भात जास्त खाते, मला भातच आवडतो चपातीपेक्षा, कारण भात बघ गिळतं, पण चपाती कसं सावध बसायला लागते. असं तोंड हलवतेस? मी असं हलत. आमच्यात असा आवाज काढला ना पप्पा असं देतात जोरात. एकदा मी असंच आवाज काढला होता, माझ्या पायावर मारलेले बापाने. तू एक तर ना उलट्या साईडला बसली, त्याच्यामुळे अंधार पडायला लागला. तू कुठनं आलीस? पण मी माझं व्लॉग बनवत होते माझ्या स्टडीचा. मी वरण करत होते, मला आवाज आला तुझ्या व्हिडिओ बनवत होतेस. मग म्हटलं तू काहीतरी विचित्रच करणार. फोन तुला धरायचं माहित नाही कसं धरायचं. एक तर स्टँडला लावत जा, असं खाली ठेवलीस ना अंधार येतो. मी आज किती काजळ लावलं होतं माहिती, तरी गेलं. खूप सारे लावलं होतं. चला मला अभ्यास दाखवते. जा तुझं तू वरण नको. तर गाईज काय म्हणत होते मी, माझं होमवर्क ते सगळं दाखवते तुम्हाला कसं आहे. आणि हे बघा असा नंबर आता व्यवस्थित दाखवू शकते मी तुम्हाला. दिस इज माय नंबर, जर्सी नंबर 1 नंबर इज इक्वल टू 1. पण तिथं 0 नको पाहिजे होता. 0 आणि मग 1 आहे, फक्त 1 पाहिजे. सगळेजण सगळे म्हणते मला 1 पाहिजे. सरांनी मला बोलवलं, भक्ती कम. मग गेलो आणि जर्सी घेतली. आली तमन्ना म्हणली मी खोलतो. मी म्हटलं घे बाई खोल. आणि उघडून बघतो 1 नंबर. सगळी लगेच अरे भक्तीला 1 नंबर मिळाला. सगळ्यांचे भांडण. कशामध्ये मिळाले ते? मी थ्रोबॉलला मी नाही, असे खूप सारे सरांनी सिलेक्ट केले आहेत.
ज्यांना कॅच Throw ball. जमतं, कॅचिंग जमतं व्यवस्थित त्यांना. मग त्यासाठी मी पण केलं, कारण हाईट जास्त आहे ना माझी, म्हणून मला सुद्धा केलेलं आहे. मी आहे, तमन्ना आहे, भूमी आहे, भक्ती आणि माझ्या आता सुद्धा. खांद्याला लागते. एवढे पण नाही लागत. लागते. इथं पण शर्टच्या इथं पण. नाही बघ मी दादा आताच. हा जा काकी बोलवते. एक मिनिट. तर चला आता भक्तीनं काय सुरुवात केली होती मी एंड करते. काय काय सुरुवात केली मला माहित नाही. काय झाले माहिती ओ हा मी ते क्राफ्ट पेपर्स आणि घेऊन येऊ. आता कोण चालले? धनराज. आता माझ्याकडे सुट्टे पैसे बघ तिथं पर्स मध्ये. तिथंच आहे पर्स मध्ये. भाजीला भाजीला आहेत ना. हा 10 जागा. रुपये फक्त हे. मग तिथं टेबलवरती पण पैसे आहेत ते घे. भक्तीचा मित्र आलाय तो चाललाय काय ते. मी 30 रुपीज नाही तर 20 रुपीज यूज करणार आहे. धरस कारण मला ना आता धरस. गाईस बोलू दे ना यार. असं धरलीस तर मी पैसे देणार तुला. मला क्राफ्ट पेपर आणि काहीतरी आणायचं आहे, त्यासाठी मी चाललेलो आहे. ते मम्मीला पण माहिती आहे. मी वायफळ नाही येणार आहे, खायची गोष्ट आहे ती. सांगायला 50 रुपये मधले 30 रुपये परत द्यायचे मला. 50 रुपये मधले 30 रुपये परत द्यायचे. हा चालते. पकड लवकर, मी जाते, तो थांबलाय. क्राफ्ट पेपरला एवढे का 50 क्राफ्ट रुपये पेपर आणि डॅश आणि बाय ते डॅश. चिल्लर जे काय आहे ते टेबल वरतीच ठेवायचे. मम्मी चिल्लर जे आहे ते टेबल कोरियन वरती नूडल्स आणा, तुला माहिती आहे 14 रुपये. ते तिथंच ठेवायचे. भक्ती लय गंडवते मला. भक्ती फोन दादाचा वाजते तो बंद कर ग जरा. दादाचा फोन नको घेऊन जायला नको. अगं दादाचा फोन आहे तो वाजतोय तो बंद कर असं म्हटलं. चला गेल्या मॅडम ज्यांनी व्हिडिओ चालू केला तो गेली. क्राफ्ट पेपर आला, तिचा मित्र आलाय आता. तर ती दोघं जण चाललेत. भक्ती मला प्रत्येक वेळी गंडवते, म्हणते मम्मी मला 10 रुपये दे. 10 रुपयाच्या नावाखाली 20-30 रुपये घेऊन जाते आणि परत काय पैसे मला देत नाही. सगळं खर्च करून येते. म्हणजे तिला जे जे घ्यायचं आहे ना ते घेऊन येते आणि आणल्यानंतर काय बोलू शकत नाही, तिला माहित आहे. तर चलो आजचा व्हिडिओ भक्तीनं सुरुवात केलेला, मी एंड केलेला. आताच लगेच अपलोडच करते. अभ्यास करायला भक्ती. तिची परीक्षा चालू होणार आहे 19 तारखेपासून, पुढच्या महिन्याच्या. तर मी काय आवरलेलं नाही, घरातल्या कपड्यावरती आहे. चलो बाय बाय.